विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर नगर परिषद भरती संदर्भात आपण बऱ्याच दिवसांपासून अपडेटची वाट पाहत होतो आणि आता शेवटी अधिकृत अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. चला तर मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं. बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकची माहिती टेलिग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला दिली होती. तुम्ही जर अजून टेलिग्राम जॉईन केलेलं नसेल तर ती तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ज्या काही छोट्या छोट्या अपडेट असतात त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतात आणि लवकर जर अपडेट हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होत असते. आणि जर व्हिडिओ पाहायचा नसला तरी देखील टेलिग्रामवर तुम्ही स्वतः अपडेट वाचू शकता. आता पहा, या ठिकाणी जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्यामध्ये 3 तारखेला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काय निर्देश देण्यात आले त्याची माहिती यामध्ये त्यांनी सांगितली. विषय काय आहे? नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही. यामधील जो काही पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात प्रथम पॉईंट आहे तो म्हणजे नगर परिषद किंवा नगरपंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करण्याच्या बाबतीत. दुसरं, बिंदू नामावली अद्ययावत करणे. आणि तिसरा पॉईंट आहे सरळ सेवा पद भरतीकरिता TCS किंवा IBPS सोबत करारनामा करणे. यामधून काही गोष्टी समोर येतात. एक म्हणजे की जी पदे आहेत ती आणखी वाढू शकतात. रिक्त झालेली पदे अगोदर आपण पाहिली होती, पण सध्या नवीन बिंदू नामावली तयार करा असं यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहे. त्यामुळे नवीन जे काही पदं राहतील ते आपल्याला समजतील. दुसरं म्हणजे काय, तर ही परीक्षा कोण घेईल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता, पण आता तो प्रश्न देखील सॉल्व्ह झालेला आहे. यामधून असं आपल्याला दिसतं की TCS किंवा IBPS या दोनपैकी एका कंपनीची निवड परीक्षेसाठी होऊ शकते. म्हणून तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रिपेअर असणं गरजेचं आहे. सुरुवातीला TCSने ही भरती घेतली होती जी 2023 मध्ये झाली होती. आता जी काही 2025 ची भरती होणार आहे ती TCS घेऊ शकते किंवा IBPS कडे सुद्धा ती जाऊ शकते. तर त्याबाबत जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून, आणि जर मोठी अपडेट आली तर त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवून घेऊ. यामध्ये फक्त तीनच महत्त्वाचे निर्णय आहेत. एक, बिंदू नामावली तयार करणे, सरळ सेवेने पदभरती करणे आणि निश्चित करणे. त्यानंतर TCS किंवा IBPS या दोनपैकी एका कंपनीसोबत करार करणे असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.